मित्रहो, द लास्ट लेसन या कथेला फ्रान्स आणि प्रुशिया म्हणजेच आजच्या जर्मनीच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे। या युद्धामध्ये जर्मनीने फ्रान्सचा दारुण पराभव केला होता। जर्मनीने फ्रान्सच्या अल्सेस आणि लॉरेन या प्रदेशांचा ताबा घेतलेला होता। जर्मनीची राजधानी बर्लिनहून आदेश आला होता की अल्सेस आणि लॉरेन या प्रदेशामध्ये फ्रेंच भाषेऐवजी केवळ जर्मनी भाषा शिकवली जाईल। यामुळे शाळेमध्ये फ्रेंच भाषा शिकवणारे एम हॅमेल सर खूप दुःखी झालेले आहेत। या कथेचा निवेदक फ्रान्स नावाचा एक शाळकरी मुलगा असून त्याने या कथेमध्ये हॅमेल सरांनी शिकवलेल्या फ्रेंच भाषेच्या शेवटच्या पाठाचे वर्णन केलेले आहे। I started for school very late that morning and was in a great dread of a scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles and I did not know the first word about them. निवेदक त्याच्या शालेय जीवनातील आठवण सांगताना म्हणतो, त्या दिवशी सकाळी शाळेत जायला मला खूपच उशीर झाला होता आणि शाळेत जात असताना माझ्या मनामध्ये माझी खरडपट्टी होण्याची मोठी भीती होती, कारण आमचे शिक्षक श्री हॅमेल सर यांनी आम्हाला सांगितले होते की ते धातुसाधित विशेषणांवर प्रश्न विचारणार आहेत आणि मला या विशेषणांबद्दल एकही अक्षर माहित नव्हते। For a moment I thought of running away and spending the day out of doors. मी खूप घाबरलो होतो, त्यामुळे क्षणभर मला वाटले की पळून जावे आणि पूर्ण दिवस शाळेच्या बाहेर घालवावा। It was so warm, so bright, the birds were chirping at the edges of the woods and in the open field back of the sawmill the Prussian soldiers were drilling. निवेदक त्या दिवसाचे वर्णन करताना सांगतो, तो दिवस किती उबदार, किती लखलखीत होता। जंगलातील झाडांमध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता आणि लाकडाच्या गिरणीमागे प्रुशियन शिपायांची मोकळ्या शेतांमध्ये कवायत चालली होती। When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. For the last 2 years, all our bad news had come from there. I thought myself, what can be the matter now? निवेदक सांगतो, मी टाउन हॉलच्या समोरून जात असताना सूचना फलकासमोर मला खूप गर्दी दिसली। गेल्या 2 वर्षांपासून आमच्यासाठीच्या सर्व वाईट बातम्या या सूचना फलकावरून आल्या होत्या। मी स्वतःशी विचार केला, आज काय घडले असेल। Then, as I hurried by as fast as I could go, the blacksmith watcher who was there with his apprentice reading the bulletin called after me, "Don't go so fast, boy. You will get to your school in a plenty of time." निवेदक सांगतो, तेव्हा मला शक्य होईल तेवढ्या वेगाने मी शाळेकडे निघालो, पण लोहार काका जे त्या ठिकाणी त्यांची शिकाऊ उमेदवारी करत होते आणि सूचना फलक वाचत होते, त्यांनी मला हाक मारली, अरे बाळा, इतक्या वेगाने जाऊ नकोस, शाळेत पोहोचण्यासाठी तुझ्याकडे भरपूर वेळ आहे। I thought he was making fun of me and reached M. Hamel's little garden all out of breath. मला वाटले की लोहार काका माझी थट्टा करत आहेत, म्हणून जोराने धावत मी हॅमेल सरांच्या छोट्याशा बागेमध्ये धापा टाकत पोहोचलो। Usually, when school began, there was a great bustle which could be heard out in the street, the opening and closing of desks, lessons repeated in unison, very loud, and the teacher's great ruler rapping on the table, but now it was all so still. साधारणपणे शाळेला सुरुवात झाली की तेथे खूप गोंगाट असायचा आणि तो गोंगाट अगदी रस्त्यावरही ऐकू यायचा। बाकांच्या फळ्यांची उघडझाप,
धडे एक सुरात मोठमोठ्याने पुन्हा पुन्हा म्हणणे आणि शिक्षकांचे टेबलावर रूळ आपटणे यांचा आवाज शाळेमध्ये ऐकू यायचा, परंतु आज सगळीकडे शांतता होती. Through the window, I saw my classmates already in their place and young Hamel walking up and down with his terrible iron ruler under his arm. मी खिडकीतून पाहिले की माझे सर्व वर्गमित्र त्यांच्या जागांवर बसले होते आणि हॅमेल सर त्यांचा तो भयंकर लोखंडी रूळ काखेमध्ये दाबून वर्गामध्ये फिरत होते. I had to open the door and go in before everybody. You can imagine how I blushed and how frightened I was. निवेदक सांगतो, मला दार उघडून सर्वांच्या समोरून वर्गात जावे लागणार होते. तुम्ही कल्पना करू शकता मी किती घाबरलो होतो, मी किती लज्जित झालो होतो. But nothing happened. Young Hamel saw me and said very kindly, "Go to your place quickly, little Franz. We were beginning without you." मला खूप भीती वाटत होती, परंतु विशेष असे काहीही घडले नाही. हॅमेल सरांनी मला पाहिले आणि ते प्रेमाने म्हणाले, फ्रान्झ बाळ, जा लवकर तुझ्या जागेवर बस. आम्ही तू येण्यापूर्वीच अभ्यासाला सुरुवात केली आहे. I jumped over the bench and sat down at my desk. When I had got a little over my fright, I saw that our teacher had on his beautiful green coat, his frilled shirt, and the little black silk cap all embroidered that he never wore except on inspection and prize days. निवेदक सांगतो, बाकावरून उडी मारली आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो. माझी भीती थोडीशी कमी झाल्यावर मी पाहिले की आमच्या सरांनी त्यांचा सुरेख हिरवा कोट, विणकाम केलेला शर्ट, छोटी नक्षीदार रेशमी टोपी परिधान केलेली होती. ते अशा प्रकारचा पोशाख फक्त बक्षीस समारंभ आणि शाळेच्या तपासणीच्या वेळीच परिधान करत असत. Besides, the whole school seemed so strange and solemn, but the thing that surprised me most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. Old Hauser with his three-cornered hat, the former mayor, the former postmaster, and several others besides. Everybody looked sad. निवेदक सांगतो, सरांमध्ये दिसत असलेल्या बदलाशिवाय आज शाळा खूप वेगळी आणि गंभीर वाटत होती. पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते म्हणजे वर्गातील शेवटच्या बाकांवर गावकरी मंडळी आमच्यासारखीच शांतपणे बसलेली होती. 3 कोपरे असलेली टोपी घातलेले वृद्ध होसर आजोबा, माजी महापौर, माजी पोस्टमास्टर आणि असे अनेक जण वर्गामध्ये शांतपणे बसलेले होते. हे सर्व लोक खूप दुःखी दिसत होते. While I was wondering about it all, young Hamel mounted his chair and in the same grave and gentle tone which he had used to me said, "My children, this is the last lesson I shall give you. The order has come from Berlin to teach only German in the schools of Alsace and Lorraine. The new master comes tomorrow. This is your last French lesson. I want you to be very attentive." गावकरी मंडळी वर्गामध्ये शांतपणे बसल्याचे दृश्य मी आश्चर्याने पाहत असतानाच हॅमेल सर खुर्चीवर बसले आणि थोड्या वेळापूर्वी माझ्यासोबत ज्या गंभीर परंतु मवाळ आवाजात बोलले, त्याच आवाजात ते सर्वांना म्हणाले, "मी तुम्हाला शिकवणार असल्याचा हा शेवटचा तास आहे. बर्लिनमधून आदेश आलेला आहे की यापुढे अल्सेस आणि लॉरेन येथील शाळांमधून केवळ जर्मन भाषेतून शिक्षण दिले जाईल. आता उद्या तुम्हाला शिकवण्यासाठी नवीन शिक्षक येणार आहेत. आजचा हा तुमचा फ्रेंच भाषेचा शेवटचा तास आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्या शिकवण्याकडे नीट लक्ष द्यावे असे मला वाटते."
What a thunderclap these words were to me. Oh, 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 that was what they had put up at the town hall. सरांनी सांगितलेले हे शब्द माझ्यासाठी किती भयंकर बातमी होती. मी मनातल्या मनात विचार केला, अच्छा, म्हणजे टाउन हॉल जवळील वार्ता फलकावर ही बातमी होती तर. My last French lesson. Why I hardly knew how to write. I should never learn any more. I must stop there then. Oh, how sorry I was for not learning my lessons, for seeking birds' eggs or going sliding on the Saar. निवेदक मनातल्या मनात म्हणतो, आज माझा फ्रेंच भाषेतला शेवटचा धडा. खरे म्हणजे मला कसे बसे फ्रेंच लिहिता येते. आता मला ते कधीच शिकता येणार नाही. आता मला इथे थांबलेच पाहिजे. आतापर्यंत मी माझे पाठ शिकलो नाही याचे मला फार वाईट वाटते. पाठ शिकण्याऐवजी मी पक्ष्यांच्या अंड्यांचा शोध घेत राहिलो. सार नदीच्या काठावर भटकंती करत राहिलो. या शब्दामध्ये निवेदक त्याचे दुःख व्यक्त करतो. My books that had seemed such a nuisance a while ago, so heavy to carry, my grammar and my history of the saints were old friends now that I couldn't give up. निवेदक म्हणतो, काही दिवसांपूर्वी उपद्रवी आणि नयान करायला वजनदार वाटणारी माझी पुस्तके, माझे व्याकरण आणि माझे संत चरित्रे सर्व आता माझे जुने मित्र ठरणार होते. या सर्वांना आता मला सोडावे असे अजिबात वाटत नव्हते. And young Hamel too, the idea that he was going away and I should never see him again made me forget all about his ruler and how cranky he was. निवेदक म्हणतो, मला हॅमेल सरांना सुद्धा सोडावे असे अजिबात वाटत नव्हते. हॅमेल सर सुद्धा आता जाणार होते. ते पुन्हा आम्हाला कधीही भेटणार नव्हते. या विचाराने त्यांचा तो लोखंडी रूळ आणि त्यांचा तो तरेवाईकपणा मी पूर्णपणे विसरून गेलो. पुअर मॅन, इट वॉज इन ऑनर ऑफ धिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स अँड नाव आय अंडरस्टूड व्हाय द विलेज वर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. बिचारे हॅमेल सर, आजच्या या शेवटच्या तासासाठी त्यांनी समारंभात घालतात असे कपडे घातले होते आणि आता माझ्या लक्षात आले की गावातील ज्येष्ठ मंडळी वर्गात शेवटच्या बाकांवर का बसली होती. इट वॉज बिकॉज दे वेर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग आवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस and of showing their respect for the country that was theirs no more. ते लोक यापूर्वी कधीच शाळेत गेले नव्हते याबद्दल त्यांना वाईट वाटत असावे. गेली 40 वर्ष प्रामाणिकपणे आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी, तसेच जो प्रदेश आता त्यांचा राहिला नव्हता त्याच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हे सर्व लोक वर्गामध्ये आले होते. While I was thinking of all this, I heard my name called. It was my turn to recite. I had not learnt my participles and so I could not say a word. निवेदक सांगतो, मी हा सर्व विचार करत असतानाच माझे नाव पुकारले गेले. माझे पाठांतर म्हणून दाखवण्याची वेळ आली होती. मी धातुसाधित विशेषणांचा काहीच अभ्यास केला नव्हता, त्यामुळे मी एकही शब्द बोलू शकलो नाही. I heard young Hamel say to me, I don't scold you, little Franz. You must feel bad enough. See how it is. Every day we have said to ourselves, there, I have plenty of time. I will learn it tomorrow. And now you see where we have come out. हॅमेल सर, अरे फ्रान्स, मी तुला शिक्षा करणार नाही कारण तुला खूप वाईट वाटत असेलच. कसे असते पहा, रोज आपण स्वतःशी म्हणत असतो की वा, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे.
मी हे उद्या शिकेन, परंतु आता पहा आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत, असे बोलल्याचे मला ऐकू आले. That's the great troubles with Alsace. She put off learning tomorrow. Now these fellows out there will have the right to say to you, how is it you pretend to be a Frenchman and you can neither speak nor write your own language, but you are not the worst, poor little France. We have all a great deal to reproach ourselves with. काय गंमत आहे पहा, अल्सेसची हीच मोठी समस्या झाली आहे. तिने उद्याचे शिकणे थांबवूनच टाकले आहे. आता त्या बाहेर कवायत करत असलेल्या लोकांना तुम्हाला म्हणण्याचा अधिकार असेल की पहा, आता तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता, पण तुम्हाला तुमची भाषा ना लिहिता येते ना वाचता येते. पण बिचाऱ्या फ्रान्स, तू स्वतःला एवढेही वाईट समजू नकोस. Your parents were not anxious enough to have you learn. They preferred to put you to work on a farm or at the mills so as to have a little more money. यम हॅमेल म्हणाले, तुझे आईवडील तुझ्या शिक्षणाबद्दल फारसे उत्सुक नव्हतेच. तू कुठेतरी शेतामध्ये काम करावे किंवा गिरणीमध्ये काम करावे आणि थोडे जास्त पैसे कमवावेत, अशी त्यांची अपेक्षा होती. And I have been to blame also. Have I not often sent you to water my flowers instead of making you learn your lessons? हॅमेल सर म्हणतात, मी सुद्धा तुझ्या अज्ञानीपणाबद्दल दोषी आहे. मी तुला अभ्यास सोडून माझ्या बागेतील फुलांना पाणी घालायला पाठवले नाही का? Then from one thing to another, young Hamel went on to talk of the French language, saying that it was the most beautiful language in the world. त्यानंतर यम हॅमेल सर एक विषय झाल्यानंतर दुसऱ्या विषयावर बोलत गेले. काही वेळानंतर ते फ्रेंच भाषेविषयी बोलू लागले. ते म्हणाले, फ्रेंच ही जगातील सर्वात सुंदर भाषा आहे. We must guard it among us and never forget it, because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. हॅमेल सर म्हणाले, आपण फ्रेंच भाषेचे रक्षण केलेच पाहिजे. आपण तिला विसरता कामा नये, कारण आपण गुलाम झालो असलो तरी जोपर्यंत आपण आपल्या भाषेला सोडत नाही तोपर्यंत आपल्या हातात तुरुंगाची चावी आहे, असे समजावे. Then he opened a grammar and read us our lesson. I was amazed to see how well I understood it. All he said seemed so easy, so easy. त्यानंतर यम हॅमेल सरांनी व्याकरणाचे पुस्तक उघडले आणि त्यामधील एक धडा आम्हाला वाचून दाखवला. तो धडा मला किती सहजपणे समजला याचे मला खूप आश्चर्य वाटले. I think too that I had never listened so carefully and that he had never explained everything with so much patience. निवेदक सांगतो, मला वाटते की याआधी मी इतक्या लक्षपूर्वक कधीही ऐकले नव्हते आणि यापूर्वी सरांनी सुद्धा इतक्या संयमाने कधीच शिकवले नव्हते. It seemed almost as if the poor man wanted to give us all he knew before going away and to put it all into our heads at one stroke. जणू काही असे वाटत होते की बिचाऱ्या हॅमेल सरांना जाण्यापूर्वी त्यांचे सर्व ज्ञान आम्हाला द्यायचे होते आणि एका झटक्यात ते सर्व ज्ञान आमच्या डोक्यामध्ये घट्ट बसवायचे होते. After the grammar, we had a lesson in writing. That day, young Hamel had new copies for us on which were written in a beautiful round hand, France Alsace, France Alsace.
व्याकरणाच्या अभ्यासानंतर हॅमेल सरांनी लेखनाचा धडा घेतला. त्या दिवशी सरांनी आमच्यासाठी फ्रान्स ॲल्सेस हे शब्द सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या वह्या आणल्या होत्या. They looked like little flags fluttering everywhere in the schoolroom, hung from the rod at the top of our desk. फ्रान्स ॲल्सेस हे शब्द वर्गात सगळीकडे आमच्या बाकांवर एखादे निशाण लावल्याप्रमाणे वाटत होते. You ought to have seen how everyone set to work and how quiet it was. The only sound was the scratching of the pens over the paper. तुम्ही पाहिले पाहिजे होते प्रत्येकजण कसा त्याच्या कामात गुंतला होता आणि सगळीकडे वातावरण कसे शांत होते. त्या ठिकाणी ऐकू येणारा एकमेव आवाज हा कागदावर चालणाऱ्या पेनचा होता. On the roof the pigeons cooed very low and I thought to myself, will they make them sing in German, even the pigeons? छतावर काही कबुतरे मंद आवाजात कुंजन करत होते आणि माझ्या मनात विचार आला की हे लोक या कबुतरांना सुद्धा जर्मन भाषेमध्ये गुटरगू करायला लावतील का. Whenever I looked up from my writing, I saw Hॅमेल sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. निवेदक सांगतो, मी लेखन करत असताना जेव्हा जेव्हा वर पाहिले तेव्हा हॅमेल सर खुर्चीवर शांतपणे बसलेले होते आणि वर्गात एकदा इकडे एकदा दुसरीकडे टक लावून पाहत होते, जणू काही सरांना त्या छोट्याशा वर्गखोलीतील प्रत्येक वस्तू कशी दिसते हे त्यांच्या मनात साठवून ठेवायचे होते. Fancy, for 40 years he had been there in the same place with his garden outside the window and his class in front of him just like that. काय गंमत आहे पहा, गेल्या 40 वर्षांपासून हॅमेल सर याच ठिकाणी होते. खिडकी बाहेर तीच बाग होती आणि त्यांच्या समोर तो वर्ग तसाच होता. Only the desks and benches had been worn smooth and the walnut trees in the garden were taller. फक्त वर्गातील बाग आणि डेस्क जुनाट झाली होती आणि बागेतील अक्रोडची झाडे उंच वाढलेली होती. How it must have broken his heart to leave it all, poor man, to hear his sister moving about in the room above, packing their trunks, for they must leave the country next day. हॅमेल सरांना या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागणार होत्या आणि त्यांची बहीण वरच्या खोलीमध्ये सामानाची आवरावर करत आहे हे ऐकून बिचाऱ्या सरांची मनस्थिती किती वाईट झाली असेल, कारण त्यांना उद्या हा देश सोडावा लागणार होता. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बे बी बो बू. How well I remember it, that last lesson. लेखनाचा तास झाल्यानंतर इतिहासाचा पाठ झाला आणि त्यानंतर लहान मुलांनी त्यांची बा बे बी बो बू ही बाराखडी एक सुरामध्ये मोठ्याने बोलली. ओहो, मला तो शेवटचा धडा किती चांगला आठवतो. All at once the church clock struck 12. At the same moment, the trumpets of the Prussians returning from drill sounded under our windows. तेवढ्यात चर्चच्या घड्याळाने 12चे ठोके दिले आणि त्याच वेळी आमच्या खिडकीखाली कवायत करून परतलेल्या प्रुशियन सैनिकांनी बिगुल वाजवला. हॅमेल stood up very pale in his chair. I never saw him look so tall. हॅमेल सर त्यांच्या खुर्चीतून उठून उभे राहिले. ते खूप उदास वाटत होते.
मी त्यांना इतके निराश कधीच पाहिले नव्हते. My friends said I, but something was choking him. He could not go on. त्यानंतर हॅमेल सर म्हणाले, माझ्या मित्रांनो, मी पण पुढे ते काहीच बोलू शकले नाहीत. Then he turned to the blackboard, took a piece of chalk and bearing on with all his might, he wrote as large as he could, "Vive la France." त्यानंतर हॅमेल सर फळ्याकडे वळले. त्यांनी खडू हातात घेतला आणि सर्व शक्ती एकवटून त्यांनी शक्य होईल तेवढ्या मोठ्या अक्षरात फळ्यावर लिहिले, "वाईव ला फ्रान्स", म्हणजेच फ्रान्स चिरायू होवो. Then he stopped and leaned his head against the wall, and without a word he made a gesture to us with his hand. "School is dismissed, you may go." त्यानंतर ते थांबले आणि भिंतीला डोके टेकून उभे राहिले आणि एकही शब्द न बोलता आमच्याकडे हातवारे करून इशारा दिला, शाळा संपली आहे, तुम्ही जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.